शिवशंभो, हर हर महादेव. आज मला आपल्या दर्शनाची ओढ निर्माण झाली आहे, म्हणूनच प्रभू मी आपल्या भेटीसाठी येत आहे. जय शिवशंभो, जय भोलेनाथ, हर हर महादेव.
तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेव. नारायण नारायण. ज्या क्षत्रिय तुम्ही एकटीचा संवाद केला ते क्षत्रिय तुमचा राग आणि परिणाम बघून झाले. कारण ते सक्षम होते. पण मी बिचारा एक ब्राह्मण गरीब आहे हो, तर तुम्ही माझा राग करूच शकत नाही. नारायण. सारखा क्रोध बोलून मला रागवायला प्रवृत्त करतायस तू. अद्भुत महामुनीश्वर, अद्भुत. जर तुम्हाला क्रोध शब्द ऐकून क्रोध येत असेल तर तुम्हाला शांत शब्द ऐकून तुम्ही शांत होत असाल. धन्यवाद रसिक जनों.
असं का म्हणते? कसे असे म्हणते? असं असं का? त्याच्यापर्यंत गोळ्याची सुट्टी पडणार नाही म्हणते. तुम्ही निश्चिंत राहा. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. रथाकाठी अजून आला कसा नाही? एवढ्या द्यायला पाहिजे होता. सांगून तर गेला की दक्षिण जगदीच्या आश्रमात जाऊन येतो. पण शिवभक्ती धर्माचा प्रचार करायला भेटत जाणार तिथे. जय शिवशंभो, जय भोलेनाथ, हर हर महादेव. सावधान ऋषीवर्य, एक पाऊल जरी का पुढे टाकलं तर तुम्ही याच्या पुढे जाऊ शकणार नाही. हे विचित्र प्राणी, मला माझ्या गुरुपर्यंत जाण्यासाठी रोखणारा तू कोण आहेस? मुनिवर्य, ज्या ठिकाणी तुम्ही आलाय हे क्षेत्र हे ठिकाण तुमचं नाही, माझं आहे. म्हणून इथे देखील प्रश्न मी करणार, तुम्ही फक्त उत्तर द्यायचं. सांगा तुम्ही कोण आहात आणि काय काम आहे तुमचं? हे विचित्र दृष्टा, तू अजून मला ओळखला नाही? स्वतःला परिपूर्ण समजलं नाही तुमच्यासारख्या अंतराला मी सांगण्याची आवश्यकता समजत नाही. तुमच्यासाठी मी कोण आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. मी शिव पार्वती पुत्र गणेश आहे. मातेच्या आज्ञेने मी उभा आहे, कारण भोलेनाथाच्या ध्यानस्थळापर्यंत कोणी जाऊ शकणार नाही. असंभव, असंभव. तू ना नर ना पशु, असा सामान्य प्राणी शिव पार्वती पुत्र होऊ शकत नाही. सुवर्ण नेत्र छोटे का मारण्यानी जर का भोलेनाथांची माझ्या पित्याची ज्ञान साधना भंग झाली तर अनर्थ घडेल. तुम्ही तुमच्या नेत्रावरच्या क्रोधावर आवरण काढू शकतो का? मी नरपण आहे आणि पशु पण. हे निर्बुद्धी बालका, अजून विलंब करू नकोस. बाजूला हो. माझी माता सांगून गेली की वाटेतून बाजूला होऊ नको आणि तुम्ही सांगता बाजूला हो. ज्या मातेनं मला जन्म दिला तिची आज्ञा तोडून मला चालणार नाही. तुला काय का माहित असतं की मी परशुराम आहे आणि 21 वेळा पृथ्वी सक्रिय केले तर तू असा दुसराच केला नसतास. माझी माता सांग, माझा जन्म नसेल झाला तेव्हा तुम्ही केलेच 21 वेळा. आता 22 वेळा करून दाखव पृथ्वी निसर्ग. खबरदार, तुझा प्राण तुझ्या समोर उभा आहे.
की मी शिव पार्वती पुत्र आहे म्हणून. पण याचा विचित्र बोलण्यावरून मी क्रोधित झालो. पण परशुराम तुम्ही तर ज्ञानी आहात ना. सारासा विचारही केला नाही एवढ्या क्रोधात आणलेले जातात. तुम्ही क्षमेचे नाही तर शिक्षेचे पात्र आहात. मात्र अज्ञानामुळे झालेल्या अपराधाला क्षमा नाही तर प्रायश्चित्त तरी असेलच ना. क्रोध आणि अहंकाराने केलेले कार्य हे क्षमे चूक नाही तर अपराध आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हाला मी शिक्षा देते की माता पार्वती जो काही मला दंड देईल तो मी नतमस्तपणे स्वीकार करेन. परशुराम, हे सर्व तुझ्यासाठी सत्याला आज्ञात आहात. तुम्ही स्त्रिया अंशात ते आमचे तुमचं जे घडलं ते तर होणार होतं. तुम्ही फक्त निमित्त ठरलात. कैलासपती अद्याप काय काय घडतं हे आज मला उमगलं. जो स्नेहाचा अधिकारी आहे तो क्रोधाला प्राप्त झाला. ज्याला मिठी मारावी त्याच्याशी युद्ध करावं लागलं. गणेश मला क्षमा कर. आज मी तुला भगवान शंकराने मला दिलेला हा पशु तुला अर्पण करत आहे. तूच याचा योग्य तऱ्हेने उपयोग करू शकतोस. आणि आजपासून या भूतलावरती तू एक पदार्थ म्हणून पूजनीय होशील. तथास्तु